हे 1 किलो डाळ मी शिजवून घेतलेली आहे बघा. अशी मस्त शिजली डाळ, चांगली अशी हाताने फुटली पाहिजे चांगली मंडळी. तर बघा ही अशी डाळ शिजलेली आहे. आणि आता मी हे पीठ मळून घेणार. थोडंसं तेल टाकले आणि थोडीशी हळद टाकली. आता ह्याची कणकेचा गोळा बनवून घ्यायचा. मी आता चुलीवर मस्त अशा पुरणपोळ्या बनवून लावणार आहे मंडळी. डाळ आता चांगली कुकरमध्ये शिजलेली आहे. आपण तिच्यातलं येळवणी काढून घेणार आहे मंडळी. आम्ही येळवणी म्हणतो खेड्यात. जे शिजलेलं पुरणाचं पाणी असतं ना त्याला येळवणी म्हणतो बघा आम्ही. ती येळवणी काढून घेतलंय आणि आता बघा दाखवते. हे बघा ही येळवणी पुरणाचं शिजलेलं पाणी असतं. ती काय म्हणतो तुम्ही कटाची आमटी करायला, येळवणी करायला. आणि हे येळवणीच्या आमटीला खोबरं आणि लसूण आणि कोथिंबीर. कुकरमध्ये येळवणी थोडंच निघतं, तर आपण त्याच्यामुळे अशी शिजलेली डाळ घालणार आहे. ही डाळ पण असं पुरणाच्या चाळणीत आपण बारीक करून घ्यायची, म्हणजे जास्त घट्ट आमटी होते. आता ही बारीक करून घेणार आहे आपण. जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि वाटण. चवीनुसार काळं तिखट. काळा मसाला जे असतो ना तो भरपूर खडे मसाले घालून बनवलेला मसाला असतो. त्याच्यामुळं दुसरा कुठलाही मसाला घालायची गरज पडत नाही. नुसत्या काळ्या तिखटानंच भाजी एकदम छान लागते बघा. ही येळवणीची आमटी तर इतकी सुंदर लागते का नाही, लई छान लागते बघा ही येळवणीची आमटी. तर आम्ही दुसरं कुठलंच मसाला वापरत नाही, फक्त काळा तिखटच वापरतो. तर झाली आपली येळवणीची आमटी बघा. आता थोडासा फेस यायला लागला ह्याला. आणखी थोडीशी बारीक उकळी फुटू द्यायची. नंतर शेगडी बंद करणार मी. मग थोड्या गरम ह्याच्यावर ठेवली तर आणखी थोडासा सुंदर कलर येतो ह्याला आणि कट येतो. हे पुरण आहे. आता ह्याला चटका देऊन घ्यायचा. ह्यात सुंठ, बडीशेप, थोडंसं चवीपुरतं मीठ, गूळ टाकले. आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं. आम्ही चटका म्हणतो, तर ह्याला चटका देऊन घ्यायचा चांगला. ह्यात पाणी गुळाचं सुटतं ते चांगलं आटून द्यायचं. मग पोळ्या पण छान होते, त्याने चव पण चांगली लागते. भजी पापडी तळून घेतलं बघा. बिन कुठून आणलं होतं बिन कठीण फळलाय की म्हणलं म्हणलं माझ्याच मामाच्यात आणलं होतं म्हणलं. परवानाच्यात चालत जायचं कोणासंग बी, मागे कोणाच्या बी पसारे नाकानं त्याला बघा किती मस्त झाले ते पोळ्या. हो का, हे आमच्या ननंदबाई आहेत त्या बसते ते. हो का आता ती काढलं का? हा माझ्याकडे आण नका नका बाबा. तेव्हा काही मोठे आहे त्या बघा. ह्या सासूबाई आहे त्या आणि ही ननंदबाई आहे त्या बघा, दोघी मायली की बघा आमची 30 रुपये किलो न. हा या जेवायला जेवण चाललंय बघा. पुरणपोळीचा स्वयंपाक आहे, मस्त जेवण आहे हो का.